नमस्कार, मी आशिष जाधव। आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे। नोटबंदीवरून खास करून बजेट अधिवेशनामध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर जबरी टीका केली। ही टीका इतकी जहरी होती की यामध्ये काँग्रेस पूर्णपणे घायल झाली। पण त्याहीपेक्षा नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरती असंसदीय भाषेमध्ये टीका करणं योग्य होती का याची चर्चा देशभरात सुरू झाली आहे। त्यातही नोटबंदीमुळे जी सर्वसामान्यांना झळ पोहोचली त्यातून बाहेर पडण्यासाठी किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर कमी होईल अशी जी भीती व्यक्त केली जाते त्यातून सावरण्यासाठी पुढे काय केलं जाईल असं काहीसं भाष्य नरेंद्र मोदींनी करणं अपेक्षित होतं। त्याऐवजी नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि मनमोहन सिंग यांच्यावर दोषारोपण केलं। एक प्रकारे 5 राज्यांच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये नोटबंदीचा इफेक्ट जाणवू नये यासाठी तर काँग्रेसवर हे दोषारोपण केलं नाही ना, अशी ही शंका उपस्थित होते। पण यामध्ये अर्थतज्ञ म्हणून मनमोहन सिंग यांच्यावर नरेंद्र मोदींनी जी टीका केलेली आहे त्याचंही विश्लेषण अनेक पद्धतीनं वेगवेगळ्या स्तरावरती केलं जात आहे। यावरच आहे आपला आजचा सवाल। आपला आजचा सवाल बघा। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर जाणीवपूर्वक टीका केली आहे का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपण चर्चा करणार आहोत। मुद्दा क्रमांक 1, मनमोहन सिंग यांच्यावर अर्थकारणावर शंका उपस्थित करणं योग्य आहे का? मुद्दा क्रमांक 2, नोटबंदी ही जनतेची लूट हे मनमोहन सिंग यांचं वक्तव्य भाजपच्या जिव्हारी लागलंय का? मुद्दा क्रमांक 3, यूपीए सरकारमध्ये झालेल्या घोटाळ्यांकडे मनमोहन सिंग यांनी डोळेझाक केली होती का? शेवटचा मुद्दा, मुद्दा क्रमांक 4, निवडणुकांमध्ये नोटबंदीचा इफेक्ट कमी करण्यासाठी मोदींनी काँग्रेसवर दोषारोपण केलंय का? हे होते चर्चेचे मुद्दे। आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या पाहुण्यांची ओळख करून घेऊया। आपल्या स्टुडिओत आहेत ज्येष्ठ पत्रकार संजय जोग, तसंच काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई, खासदार आहेत ते राज्यसभेचे। त्याचबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये राजकीय अभ्यासक अजित सावंत सुद्धा आहेत। आपल्या सोबत भाजपच्या वतीनं बोलण्यासाठी पुण्याहून भाजपचे खासदार अमर साबळे सुद्धा आहेत। मी तुम्हा सर्वांचं आजचा सवालमध्ये स्वागत करतोय। चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी थेट जातोय पुण्याला फोनलाईनवरनं माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांच्याकडे, कारण त्यांच्याच पुस्तकाचा दाखला देऊन, त्यांच्याच पुस्तकातल्या उतार्याचा दाखला देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेसवर, त्यातही माजी पंतप्रधान इंदिरा गांधींवर दोषारोपण केलं आहे, टीका केलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुमच्या पुस्तकाचा तुमचा दाखला देऊन काँग्रेसवर अशा पद्धतीनं जहरी टीका करणे, मनमोहन सिंग यांच्या अर्थकारणावर शंका उपस्थित करणे, हे तुम्हाला पटतं का? असं आहे, त्यांनी हा अतिशय कठीण, देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा, परंतु पॉलिटिकली राजकीय दृष्ट्या अतिशय कठीण असलेला निर्णय हा मोदींनी घेतला। त्यांच्यावर जेव्हा टीकेची झोड उठली त्यावेळेला साहजिकच त्यांनी इतिहासाकडे बघून असं म्हटलं की अशा तऱ्हेचा निर्णय पूर्वीही घेता आला असता, परंतु तो काँग्रेसच्या काळामध्ये घेतला गेला नाही। आता त्यांनी हा जो इतिहास सांगितला तर माझ्या दृष्टीने ते काहीच चुकीचं नाही, कारण ह्या काही इतिहासाच्या गोष्टी ह्या दडवून ठेवता कामा नये, त्या लोकांच्या समोर आलं पाहिजे, त्यांना लोकांना शहाणं केलं पाहिजे, आणि ते करण्याच्या दृष्टीने त्यांनी जे काय बोललं ते काही गैर आहे असं मी मानत नाही। आता त्याच्यातून लोक निरनिराळे अर्थ काढतील, त्यांनी प्रत्येकाने आपला आपला अर्थ काढावा। सर, एक शेवटचा प्रश्न विचारतो। तुम्ही यशवंतराव चव्हाण जेव्हा देशाचे अर्थमंत्री होतात तेव्हा त्यांचे खासगी सचिव होतात, तुम्ही यावर काही प्रकाश टाकू शकाल का की का यशवंतरावांनी
डिमॉनिटायझेशन करा असा सल्ला इंदिरा गांधींना दिला होता, त्यांच्या डोक्यात नेमकं काय होतं की डिमॉनिटायझेशन करा म्हणजे नेमकं काय व्हावं? असं आपल्याला कल्पना असेल की काळ्या पैशाचा प्रश्न हा आत्ता जितका महत्त्वाचा आहे तितकाच तो त्यावेळीही महत्त्वाचा होता. निवडणुकीमध्ये पैशाचा होणारा मोठ्या प्रमाणावर होणारा गैरवापर ही समस्या त्याही वेळी मोठ्या प्रमाणावर होती. अनेक काळ्या बाजारामुळे किमतीची भरमसाठ वाढ झालेली होती. या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन त्या उच्चस्तरीय समितीने जेव्हा अशी रेकमेंडेशन शिफारस केली की अशा तऱ्हेचं डिमॉनिटायझेशन केलं जावं, आणि आपल्याला माहिती आहे की यशवंतराव पहिल्यापासूनच डाव्या विचारसरणीचे होते, रॉयिस्ट होते, आणि त्यामुळे त्यांना हे जाणवत होतं की या बाबतीमध्ये काही कणखर पावलं उचलणं आवश्यक आहे. त्यामुळे त्या पावलातला एक भाग म्हणून त्यांनी ही शिफारस अंमलात आणावी अशा तऱ्हेचं मत त्यांचं होतं, आणि त्या संबंधी म्हणून ते जाऊन पंतप्रधानांशी बोलले. आणि मला वाटतं की त्यावेळेला जर तो निर्णय होऊ शकला असता तर देशाच्या परिस्थितीमध्ये फार मोठा फरक होऊ शकला असता आणि आजची परिस्थिती आपल्याला अगदी वेगळी दिसली असती. गोडबोले सर, महाराष्ट्र वंशी बोलल्याबद्दल धन्यवाद. हे होते माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले. यांच्या पुस्तकावरून, त्या पुस्तकातल्या उताराचा रेफरन्स देऊन मोदींनी काँग्रेसवर आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका केलेली आहे. मी जातोय थेट ज्येष्ठ पत्रकार संजय जोग यांच्याकडं. आता माधव गोडबोले काय म्हणाले आणि त्यांनी जे काही सविस्तर सांगितलं त्यातून काय अर्थ निघतो? नाही, कसं आहे, माधव गोडबोले इज अ व्हेरी लर्नेड अँड सिनियर ब्युरोक्रॅट. त्यामुळे त्यांनी जे म्हणाले ना की इतिहासाची पुनरावृत्ती झाली असती का, किंवा इतिहास हा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, यात गैर काहीच नाही आहे. पण एवढं म्हणजे त्याला म्हणतात ना भोळेपणाने काही नरेंद्र मोदींनी याचा वापर केलेला नाही आहे. म्हणजे जसं म्हणतात त्यांचे जे क्रिटिक म्हणतात की नरेंद्र मोदी लिव्स, ब्रीथ्स अँड ईट्स पॉलिटिक्स. त्यामुळे त्यांना ह्याचा वापर पॉलिटिक्ससाठीच करायचा होता. त्यामुळे ज्या पद्धतीने त्यांनी माधवराव गोडबोलेंच्या तेवढाच कसा काय त्यांनी उल्लेख करावा, म्हणजे हे लिहून आलेलं आहे, हे छापून आलं आहे, डिबेटमध्ये याचा उल्लेख झालेला आहे, पण बरोबर नरेंद्र मोदींनी याचा त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख करणं की नाही इंदिरा गांधींनी त्यावेळेला सांगितलं बा यशवंतराव गेले आणि त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं आपल्याला काय इलेक्शन हारायचं आहे की काय, म्हणजे तुम्ही याचा विचार करणारच की नाही. म्हणजे एवढ्या काय साजसूतपणाने नरेंद्र मोदींनी हे केलेलं नाही आहे. तर बेसिकली टू एम्बरेस काँग्रेस पार्टी, आणि काँग्रेस पार्टी ही जी काय नोटाबंदीच्या विरोधात म्हणजे झाला 8 नोव्हेंबरला 60 दिवस त्यांना उजाडले. हुसेन दलवाई आहे तिथे 60 दिवसांनी ते रस्त्यावर आले ह्याच्या संदर्भातलं एजिटेशन करायला. म्हणजे जोपर्यंत लोक लाईनीत उभे राहिले 120 मृत्युमुखी पडले त्यांना नंतर आठवण झाली आंदोलनाची. त्यामुळे मग तेच दरवेळेला ते टीच करतच होते आणि ते उचकवत होते काँग्रेसला की तुम्ही जर त्यावेळेला केलेला असता तर हा जो काय ब्लॅक मनी आहे तो रोखायला मदत झाली असती. म्हणजे हा मुद्दा वेगळाच आहे की हे जे काय 15 लाख कोटी रुपये बँकेत गेले, जे आपल्याच लोकांचे कष्टकरी लोकांचे मेहनती गेलेले आहेत, तर त्याच्यामुळे काय ब्लॅक मनी, काउंटरफीट, टेररिझम बंद झाला का, हा वेगळा विषय आहे आणि आताचा विषय नाही. त्यामुळे आपण याच्यावर चर्चा करूया नको. पण कालची जी संधी नरेंद्र मोदींनी घेतली ती परफेक्ट होती की काँग्रेस ज्या पद्धतीने त्यांना आता घेरत होती आणि कुठेतरी एक युनायटेड अपोजिशन करायचा प्रयत्न करत होती ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस, तर तिथे त्यांनी आठवण करून दिली अहो तुम्ही मला कशाला दोष देताय, इंदिरा गांधींनी त्यावेळेला आता अशा पद्धतीने केलेला होता विचार, पण ते पॉलिटिकल संकट होऊ शकतं किंवा ती आपत्ती होऊ शकते म्हणून त्यांनी केला नाही. मला असं वाटतं याचा अर्थ एकच आहे की नरेंद्र मोदींनी ठरवलेलं आहे ज्या ज्या पद्धतीने काँग्रेसला नामोहरम करता येईल, ते काँग्रेस मुक्त वगैरे मला याच्यात काही पडायचं नाही, ते होईल न होईल ते आपण ते काळवील ठरवेल, पण अशा पद्धतीने ज्या ज्या पद्धतीने इक्वली म्हणजे तसं काउंटर करता येईल तेवढ्या पद्धतीने नरेंद्र मोदी करीत राहणार. आणि कालसुद्धा त्यांनी उचकवलंच ना असं म्हटल्यानंतर पुढच्या ह्याच्यात ते मनमोहन सिंगांवर आले. कारण मनमोहन सिंग इज अ व्हेरी लर्नेड, इंटरनॅशनली ॲक्लेम्ड इकॉनॉमिस्ट. 10 वर्ष त्यांचा काळ 100% म्हणजे असं पहिल्यांदाच बघितलं असेल की एक इकॉनॉमिस्ट पॉलिटिकल रोलमध्ये येतो. म्हणजे UPA 1 परफेक्ट चाललं की पॉलिटिकल बॉस वॉज सोनिया गांधी व्हाईल द प्राईम मिनिस्टर वॉज मनमोहन सिंग. पण UPA 2 मध्ये ज्या काही घडामोडी होत गेल्या, मग पॉलिटिकली इंटरनली काँग्रेसमध्ये जे काही डिस्टॅबिलायझेशन होत गेलं, त्यांचे घटक मित्र सोडून जायला लागले आणि मग ज्या वेळेला पुअर इकॉनॉमिस्ट
टर्न इंटू अ पुअर पॉलिटिशियन, अशी जी काय दुर्दैवानी परिस्थिती झाली त्याच्यावर त्याने बरोबर बोट ठेवलं ना. त्यामुळे ही क्रोनॉलॉजी आपण बघितली पाहिजे. इट इज नॉट इन आयसोलेशन. हे पक्क ठरवून होतं की ज्या वेळेला मोन्युमेंटल डिझास्टर अशा पद्धतीने एक सॉलिड लेथल अटॅक केलेला होता मनमोहन सिंगांनी, आणि त्यांनीही वर्तवलेलं होतं की आपली इकॉनॉमिक ग्रोथ ही 2-3 क्वार्टर्सपर्यंत खाली जाणार. अशा वेळेला ते संधी बघत होते. ती संधी काल त्यांनी आली, आणि त्यामुळे ॲज ही रेफर्स, माधवराव गोडबोले म्हणत तसं, ही रेफर्स टू अ हिस्ट्री अँड ब्रॉट इट टू अ प्रेझेंट लेवल. त्यामुळे मला असं वाटतं याच्यात काही गैर नाही. फक्त इट इज अ काँग्रेस पार्टी विच हॅज टू टेक अ फ्युचर कोर्स ऑफ ॲक्शन, की अशा पद्धतीने नुसतं नरेंद्र मोदींना टार्गेट करून पण त्याच्यातले जे फ्लॉज आहेत ते जर लोकांपर्यंत पोचवून त्याच्यातले जर ओपिनियनाइज केले नाही तर नुसती मग ती आयसोलेटेड होत राहील. कारण अजूनही काँग्रेसचं संघटन याच्यात कुठे ॲक्टिव्ह आहे असं दिसतच नाही. एक दिवसाचं आंदोलन झालं, नंतर काहीच नाही ना, काही चर्चाच नाही याच्यावर. त्यामुळे मला असं वाटतं मोदींनी जे केलं तो पॉलिटिकल कॅल्क्युलेशन होतं, की आपण नंतर चर्चा करू की ज्या पद्धतीने त्यांनी ते म्हटलं की आंघोळ करणं बाथमध्ये म्हणजे बेसिकली विथ रेनकोट, आपण नंतर बोलूया. पण ॲज यू रेफर्ड टू माधव गोडबोले अँड दिस, इन दिस कॉन्टेक्स्ट ॲटलीस्ट आय हॅव टू टेल दिस मच. हुसेन दलवाई, प्रश्न तोच आहे. पहिल्यांदा राज्यसभेमध्ये जेव्हा मनमोहन सिंग यांनी भाषण केलं तेव्हा ते काय म्हणाले? नोटबंदी ही मॉन्युमेंटल फेल्युअर, ऑर्गनाइज लूट आणि लिगलाइज प्लंडर आहे. आणि त्यांनी हा अटॅक केल्यानंतरच खऱ्या अर्थानं जनमत हे मोदी सरकारच्या विरोधात जातंय की काय अशी भीती भाजपच्या नेत्यांना वाटायला लागली. खास करून ती अर्थमंत्री अरुण जेटली यांना वाटलीसुद्धा होती. त्यामुळेच त्यांनी आधी खुलासाही केला होता. म्हणूनच मनमोहन सिंग यांच्यावरती जाणीवपूर्वक पंतप्रधानांनी आज ही टीका केली. तुम्हाला असं वाटतंय? प्रश्नच नाही. ज्या पद्धतीनं मनमोहन सिंगांनी अतिशय थोडक्यात परंतु जे प्रश्न खऱ्या अर्थानं आहेत ते नीट मांडले गेले होते, आणि त्याचा एक परिणाम लोकांवर झाला की या देशामध्ये मनमोहन सिंगांच्या एकंदर बोलण्यावर लोकांचा विश्वास आहे. यांचा मोदी जे काय बोलतात ते मोदी खरं किती बोलतात, खोटं किती बोलतात या संबंधामध्ये लोकांमध्ये जरूर संभ्रम आहे. ते बोलणं त्यांचे ओरिटरी आहे, त्यांना भाषण फार चांगलं करतात, पण वस्तुस्थिती खरं किती खोटं किती याबद्दल नेहमीच शंका राहिलेल्या आहेत. कारण हे तुम्हाला माहिती आहे की RSSमध्ये खोटं कसं बोलायचं याचं ट्रेनिंग चांगलं दिलं जातं. आणि मोदी हे प्रचारक होते, लक्षात घ्या. मोदी त्या अर्थाने पॉलिटिशियन कधीच नव्हते, प्रचारक होते. आणि जे काय त्यांचं ज्ञान इतकं लिमिटेड असतं त्या एकंदर ह्याच्यामध्ये शाखेमध्ये शिकलेल्या लोकांचं, त्याचे सगळे परिणाम हे आहेत. ज्या पद्धतीने ते बोलतात ते काय आजच अशा रीतीने बोलले नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, प्रधानमंत्र्यांची भाषा कशी असावी, काय असावी याचं त्यांना कसलंच भान नाही. उदाहरणार्थ रोज असं ते म्हणतात स्कॅमकडे यांनी दुर्लक्ष केलं मनमोहन सिंगांनी. खरं नाही आहे. एक लक्षात घ्या, स्कॅम ज्या लोकांनी केलं त्यांनी मंत्रिमंडळातून घालवलं, आणि हे फार मोठं डेअरिंग होतं त्यांचं. असं आहे, ते जर केलं नसतं गप्प राहिलेच ते. म्हणजे येदुरप्पाने केलं, त्यांनी तिथे PCC प्रेसिडेंट करून टाकलं कर्नाटकात. त्यानंतर व्यापक प्रकरण इतकं भयानक आहे, त्याच्यामध्ये लोक व्यापम हे व्यापक आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक मारले गेलेले आहेत. त्या जवानांना काही केलेलं नाही त्यांनी. त्यानंतर ललित मोदी प्रकरण, ज्याच्यामध्ये सुषमा स्वराजांचंही नाव आहे, वसुंधरा राजेंचंही नाव आहे, त्याच्या संबंधामध्ये त्यांनी काय केलेलं नाही. येडुरप्पा तर आहेतच. हे रेड्डी बंधू बेलारी प्रकरण 500 कोटी लग्नावर खर्च केले. आणि ते कधी, ज्या वेळेला हे डिमॉनिटायझेशन झालं त्यानंतर. मग इतके आले कुठून? आणि डिमॉनिटायझेशन केलं काय म्हणतात ते, करप्शन काढण्यासाठी, अमुक करण्यासाठी. ते आज चिदंबरम चांगलं बोलले, मोठी बॅग घेऊन जावी लागत होती, ती आता छोटी बॅग घेऊन जायला सोय केली. मग सगळं जे आहे ना त्यांचं फेल्युअर आहे. ते भाषणाच्या अनुषंगानं ते घालू इच्छितात, पण ही वस्तुस्थिती असते आता लोकांना हे कळतं आहे की या पद्धतीने चालणार नाही. आपल्याकडे झालेला अनेक तऱ्हेचे घोटाळे महाराष्ट्रातही आहेत. काय ते ह्याचा घोटाळा कसला, तो महाराष्ट्राची चिक्की घोटाळा, त्यानंतर रेव्हेन्यू घोटाळा, काय कमी घोटाळे आहेत. घोटाळे सगळ्यांना क्लीन चिट मिळाली आहे. त्यावेळेला घोटाळे जे केले आणि ते पुढे आले त्यांना मनमोहन सिंगांनी
कणखरपणे बाजूला केलेलं आहे. मनमोहन सिंग बोलताना कणखरपणे बोलतात, असं आ करून जे बोलायचं असतं ना, हात चढवून आणि 56 इंची छाती दाखवून, तसं बोलत नाही. ते विनयशीलपणे बोलतात, पण जे बोलतात ते ठामपणे बोलतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ज्या तऱ्हेने आज ते बोललेले आहेत प्रधानमंत्री, ज्या पद्धतीने त्यांच्यावर जी टीका केली अंघोळीच्या संवादात, याच्यात ही भाषा कुठली हो? तुम्हाला एक उदाहरण देतो मी. असं आहे, याच्या नेहरू असताना त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आलेला होता आणि तो लोह्यांनी आणला होता. लोहिया बोलायला उठल्याबरोबर नेहरू धावत धावत गेले आणि त्यांचं संपूर्ण भाषण ऐकलं. हे लक्षात घ्या. अजूनही मला उदाहरणं अशी देता येतील. मी VP सिंगांच्याकडे बसलो होतो एकदा मृणालताईंच्याबरोबर जाऊन, आणि हाऊसमध्ये काहीतरी गडबड झाली. ते चटकन उठले, म्हणाले जरा ठेरिया अंदर क्या हो रहा है, धावत धावत गेले. सेन्सिटिव्हिटी जी आहे ना लोकशाहीच्या संबंधातली, ती अजूनपर्यंत होती. आता यांची सगळी सेन्सिटिव्हिटी ताबडतोब गेलेली आहे, काही राहिलेलं नाही. यांना सेन्सिटिव्हिटी नाही, काय नाही. यांना या देशाचे संबंध ज्या संस्था आहेत ना त्याच संपवायच्या आहेत. त्याच्यामध्ये RBI संपवायचं आहे, त्यांना ते युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन संपवायचं आहे, त्यांना ते हे तर संपवलंच, पंचवार्षिक योजना करणाऱ्या, खरं म्हणजे हे झालं ते आयोगच संपवून टाकला आणि नीती आयोग आणला, तो अनिती आयोग करतोय, त्यांना काहीच काम नाही. हे सगळं जे झालेलं आहे ते मला असं वाटतं की या देशाची संबंध, ज्या परंपरा, ज्या तऱ्हेने लोकशाही इथे आपण आणलेली होती, ती संपवण्याचं जे RSSचं धोरण आहे ते अतिशय चांगल्या रीतीनं हे करतायत, मोदी करतायत. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी घटना केलेली आहे, ती मी साबळ्यांसाठी मुद्दा सांगू इच्छितो. तिथे गेलात तुम्ही ठीक आहे, पण घटना विसरू नका. त्या बाबासाहेबांचा टाक खातो हात, आता त्या पेनाने लिहिलेली ती घटना आहे, आणि ती तुम्ही ही करायला गेलात, अंगावर लोक येतील, त्याला हात लावू नका. पण ते काय करतात, काही त्या घटनेबद्दल न बोलताना घटना कशी तोडायची, या संबंधातले त्यांचं ठरलेलं धोरण आहे. आणि म्हणून हे सगळं चाललं आहे. मला असं वाटतं की त्यांचं नोटाबंदीच्या संबंधातलं धोरण हे पूर्णतः फेल गेलेलं आहे. आणि माझे मित्र म्हणाले ते बरोबर आहे. गोडबोल्यांना एकच मी आठवण करून देईन, गोडबोल्यांच्याबद्दल मला आदर आहे, परंतु एक ज्या पॉलिटिकली ज्या गोष्टी त्या असतात त्याचे काय परिणाम होतात ते आपण पाहिलेले आहेत. ते पॉलिटिकली बोलणं, याचा अर्थ सर्वसामान्य माणसाला याचा त्रास होईल का असं इंदिराजींना वाटलं असेल, त्याचा अर्थ ह्यांनी चुकीचा घेतलेला आहे, हे लक्षात घ्या. गोडबोल्यांनाही ते म्हणायचं नाही. त्यांना काय करतं, एखादी वाक्य घ्यायचं आणि त्याचा दुरुपयोग करायचा, असं त्याच्यातलं धोरण आहे. तुम्ही बोलत होता तेव्हा अमर साबळे हसत होते. त्यांचं ते हसणं असं होतं की ते असं मनातल्या मनात म्हणत होते, तुम्ही नवं काय सांगताय, हे तर सर्व आम्हाला बदलवायचंच आहे, आणि त्या दृष्टीनेच तर आम्ही पुढे चाललेलो आहोत. अमर साबळे, प्रश्न हाच आहे की नोटबंदीचा जो इफेक्ट 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये जाणवतोय, तो कमी करण्यासाठी असेल, किंबहुना मनमोहन सिंग यांच्या भाषणामुळेच नको ते मुद्दे सर्वात आधी गेले, कठोर असं ते भाषण होतं म्हणून त्यांच्यावरती ही टीका केली गेली आहे. पण ज्या भाषेत आणि जे संदर्भ देऊन ही टीका झालेली आहे, मनमोहन सिंग यांची अख्खी कारकीर्द एका फटक्यात तिच्यावर पाणी फिरवण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलेलं आहे, ते अनेकांना पटलेलं नाही. ज्यांनी जवळून मनमोहन सिंग यांचं अर्थशास्त्रज्ञ म्हणून किंवा अर्थतज्ञ म्हणून काम बघितलेलं आहे किंवा पंतप्रधान म्हणून काम बघितलेलं आहे, त्यांना सुद्धा ते रुचणारं नाही आहे. अमर साबळे, आवाज गेला. अमर साबळे, पुन्हा रिपीट करा, आवाज गेला. ज्या पद्धतीनं मनमोहन सिंग यांच्यावरती टीका झालेली आहे, नरेंद्र मोदी यांनी अतिशय शेलक्या भाषेमध्ये वैयक्तिक पातळीवरती असंसदीय, अशोभनीय टीका केलेली आहे, ती अनेकांना पटलेली नाही, रुचलेली नाही. मला एक सांगा की संसदीय शब्द आणि असंसदीय शब्द याची आपण एक व्याख्या तपासली पाहिजे. नरेंद्र मोदीजींनी जे शब्द वापरलेले आहेत ते रेनकोट घालून ते शॉवर खाली उभे राहिलेले आहेत असं वाक्य आहे. त्याच्यामध्ये रेनकोट काढल्यानंतर ते उघडे नाहत आहेत असं ते म्हटलेत का?
त्यामुळे सभ्यपणाच्या सगळ्या गोष्टी पाळून त्यांनी असं म्हटलेलं आहे की देशाचे पंतप्रधान होते, अर्थमंत्री होते, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, अशा सर्व गेली 30-35 वर्षाच्या काळामध्ये देशाच्या अर्थसत्तेशी संबंधित ते होते. अशा व्यक्तीच्या कारकिर्दीमध्ये जेवढे घोटाळे घडले ते घोटाळे ते रोखू शकले असते, ते रोखले गेले नाहीत. म्हणजे स्वतः रेनकोट घालून स्वतःचा बचाव केला. हे बचाव ते सांगत असताना त्यांनी बचाव केला म्हणजे त्यांच्यावर कुठलाही डाग नाही हेही नरेंद्र मोदींनी त्यात स्पष्ट केलेलं आहे. असं असताना सुद्धा त्याचं कौतुक केलं असताना आणि कोणताही असंसदीय शब्द वापरला नसताना, अशोभनीय शब्द वापरला नसताना त्या संदर्भामध्ये काँग्रेसच्या व्यक्तींना त्रास होणं साहजिक आहे, परंतु जनतेला कुठलाही त्रास झालेला नाही. दुसरा मुद्दा असा की आपले हुसेन भाई हे माझे ज्येष्ठ सहकारी नाही, त्यांच्या त्या वक्तव्यावर जाण्यापूर्वी अमर साबळे पंतप्रधान असं म्हणाले की त्यांचं जे एक पुस्तक आहे त्याची प्रस्तावना फक्त मनमोहन सिंग यांनी लिहिलेली आहे, फॉरवर्ड फक्त त्यांनी लिहिलेलं आहे. तशाच पद्धतीनं राज्यसभेमध्ये जे मनमोहन सिंग यांनी भाषण केलं ते सुद्धा कदाचित दुसऱ्यांनी लिहून दिलं किंवा दुसऱ्यांनी जे सांगितलं ते म्हणाले असं म्हणून त्यांच्या अर्थतज्ञपणावरच त्यांनी शंका घेतलेली आहे, त्यांच्या अर्थकारणावर शंका घेतलेली आहे. हे पटलेलं नाही अनेकांना. नाही, हे पहा की त्यांनी जे मत मांडलेलं आहे, हुसेन भाई आणि आम्ही दोघेही सभागृहामध्ये होतो त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणाले की गेल्या देशाच्या 30-35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये देशाच्या आर्थिक सत्तेशी संबंधित अशी ही व्यक्ती आहे. म्हणजे अशी दुर्मिळ व्यक्ती आहे की देशाच्या अर्थसत्तेशी संबंधित असणारी अशी एकमेव व्यक्ती म्हणजे मनमोहन सिंग आहे. आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये, त्यांच्या UPAच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे घोटाळे झाले तर ते अर्थतज्ञ होते तर ते रोखू शकले असते, परंतु त्यांनी रोखले नाही. हे त्यांचं अपयश आहे आणि हे अपयश आहे, हे अपयश सांगायला काय हरकत आहे. त्यांनी त्या संदर्भामध्ये जो माधव गोडबोलेंचा रेफरन्स दिलेला आहे तो रेफरन्स पण आपण तपासला पाहिजे. इंदिरा गांधींनी सांगितलं की आपल्याला निवडणूक लढायच्या का नाही, ह्याचा अर्थ असा इंदिरा गांधींनी स्वतःच्या सत्तेचा आणि स्वतःच्या पदाचा आणि स्वतःच्या खुर्चीचा विचार केला. नरेंद्र मोदींनी स्वतःच्या पदाचा खुर्चीचा विचार केला नाही, देशाचा विचार केलेला आहे. आणि लोकांना जो मनस्ताप झाला तो नरेंद्र मोदी आणि लोकांना जो मनस्ताप झाला, तुम्हाला आम्हाला जो झाला तो, लोकांना सगळी कामं सोडून ATM बाहेर रांगा लागाव्या लागल्या, बँकांमध्ये रांगा लावाव्या लागल्या, आमचे हाल झाले, शेतकऱ्यांचे पिकं त्यांच्या गोदामात पडलेली आहेत, ते त्याचं काय? 100 लोक गेले. हा, शेतकऱ्यांचे आज हाल होत आहेत, त्याचं काय? या देशाच्या उच्च ध्येयासाठी नाही शेतकऱ्यांचं खरीपाचं पीक गेलं, त्याचं काय? या शेतकऱ्यांचं खरीपाचं पीक गेलं, व्यापारी उचलत नाहीये, त्याचं काय? पीक गेलं तुम्ही त्याच्यावर समर्पक उत्तर द्यायचं नाही आणि गोल गोल फिरून त्याचं राजकारण करायचं, याला आक्षेप आहे. नाही, मी बोलू का? तुम्ही जे बोलताना ते तथ्य नाही, वास्तव नाही. तुम्ही ग्रामीण भागात फिरलात, तुम्ही ग्रामीण भागात फिरलात का? ऐकत ते सांगतो. तुम्ही ग्रामीण भागात गेलात, तुमच्या समोर शेतकरी आणून बसू, ऐका ना तुम्ही, तुमच्या समोर कोरडवाहू शेतकरी आणून बसू, ज्या शेतकऱ्याचं खरीपाचं पीक व्यापाऱ्यांनी उचललं नाही, मी तुम्हाला जे सांगतो बसवू का तुमच्या समोर? हे तुम्हाला ऐकून घ्या की तुम्ही मुंबईमध्ये स्टुडिओमध्ये बसलेला आहात. स्टुडिओमध्ये नाही, माझ्या नावावर देशाची परिस्थिती काय ते तुम्हाला सांगतो. शेतकऱ्याचं पोरगा आहे मी, स्टुडिओ बसून बोलत नाहीये. होय 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 छानपैकी. तुम्हाला मी काय सांगतो ते ऐकून तर घेणार ना तुम्ही. तुम्हाला सांगतो या देशाचं वार्षिक शेतीचं, या देशाचं, आता तुम्ही आमचं ऐकून घेत नाही. तुम्ही आम्हाला बोलवलंय, प्रश्न विचारलाय, प्रश्न विचारल्यानंतर ऐकून घ्यायला नको. हाल नाही झाले, लोकांनी 3 महिने हाल सहन नाही केले. पटत नाही, पटतं का नाही हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला दिला नाही. तुम्ही कोऑर्डिनेशन करायचं, तुम्ही कोऑर्डिनेशन करायचं. तुम्ही जज म्हणून बसलेलं नाही. लोकांचे हाल झाले नाही असं कसं म्हणता? तुम्ही लोकांचा अपमान कशाला करता? कुठं सांगितलं?
तुम्हाला कुठं सांगितलं मी लोकांचे हाल झाले नाही असं म्हटलेलं नाही. लोकांचे हाल झाले मान्य पुन्हा करताय. एकदा रेकॉर्डिंग तपासा. लोकांचे हाल झाले हे मान्य हाल करताय. झालेले लोकांचे हाल हाल झालेले आहेत. हो झालेले आहेत. परंतु लोकांचा विश्वास होता. कोणाचा होता? लोकांचे हाल झालेले आहेत. तुमच्याशी संबंधित लोकांचा विश्वास असेल, बाकीच्यांचा नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहामध्ये सांगितलं की देशातील लोकांचा हाल झालेला आहे. त्यांचा मी गौरव करतो, सन्मान करतो की त्यांनी एवढा हाल अपेक्षा सोसून सुद्धा या देशाच्या निर्णयाला साथ दिली. अशा पद्धतीचं विधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेमधून केलं आणि सभागृहामधून केलेलं आहे. साबळे असं बोलू नका. ठीक आहे अमर साबळे, ठीक आहे तुम्ही डिफेंड करताय. हुसेन दलवाई तुम्हाला काय बोलायचं? असं आहे हे पहा, ऐकून घ्या की मी जे सांगितलेलं आहे तुम्ही नीट ऐकूनच घेत नाही. ऐकून घेत नाही तुम्ही बोलू नका. अशा पद्धतीने कशाला बाबासाहेबांचं नाव बदनाम करताय? नको बोलू झालेला आहात आणि चूक असल्या गोष्टीचं कशाला समर्थन करताय? नाही, तुम्ही लोकांचे हालच झाले नाही, लोकांसाठी निर्णय घेतला इथपर्यंत लोक ऐकून घेत आहेत. पण लोकांचे जे हाल झाले त्यांना जो मनस्ताप झाला त्याची दखल घ्यायची नाही. म्हटलं लोकांनी रडायचं म्हटलेलंच नाही. असं म्हटलेलं नाही असं मी म्हटलंच नाही. तुम्ही चुकीचं काहीतरी सांगताय. शेतकऱ्यांचं काय झालं नाही सांगू नका. मी बोललेलं जे बोललेलं आहे तेच सांगा. मी जे बोलले ते सांगा. तुम्ही चुकीचं काही पण सांगू नका आणि माझ्यावर काही पण चुकीचं लादू नका. तुम्ही माझ्यावर लादू नका काही पण. मी जे सांगतो ते ऐका. तुम्ही मला बोलवलं असेल माझ्या प्रश्नाचं लोकांना काही मनस्ताप झाला नाही, मी देतो. लोकांचे हाल झाले नाही असं म्हणू नका. असं कोण म्हटलं? मान्य करा. असं कोण म्हटलं? असं कोण म्हटलं? तुम्ही आता म्हणाला ज्या लोकांचा त्यांचा गौरव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे. कुणाचं? बरं ठीक आहे. अमरभाई माझे मित्र आहेत, त्यांना मी सांगेन असल्या गोष्टीचं समर्थन आपण करायचं नाही. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं आहोत. खोटेपणाचं आपण कशाला समर्थन करा? ते आहेत ना RSSच्या दक्ष आराम करून आलेले, ते करतील ना. तुम्ही कशाला त्याच्यात करता उगाच? तुम्ही तुमच्यावर अशा रीतीनं तुम्ही डाग स्वतःवर तुमच्या चारित्र्यावर डाग कशाला लावून घेता? असं लक्षात घ्या की ज्या वेळेला स्कॅम झाले त्या वेळेला मनमोहन सिंगांनी त्या संबंधामध्ये कणखर भूमिका घेतलेली आहे. हे मान्य करावंच लागेल तुम्हाला. तुम्ही उलट घेत नाही. आज तुमच्याकडे काय कमी चाललंय? मला सांगा भ्रष्टाचाराचा. तुम्ही घटनेवर हात ठेवून खरं सांगा, भ्रष्टाचाराच्या गोष्टी तुम्ही करता. ज्या वेळेला नोटाबंदी झाली त्यानंतर म्युन्सिपाल्टीच्या इलेक्शन झाल्या, इतका पैसा आला कुठून तुमच्याकडे? नोटाबंदी करता आणि 2000ची नोट काढता. कशासाठी काढता? कुणासाठी काढता? नोटाबंदी न भ्रष्टाचार मिटवण्यासाठी तुम्ही केलात. भ्रष्टाचार बंद झाला आहे का? शब्देवर सांगा. मुळीच झालेला नाही. चालू आहे भ्रष्टाचार व्यवस्थेत. कुठल्याही सामान्य माणसाचं काम भ्रष्टाचाराशिवाय होत नाही. तुम्ही एकच काम केलं याच्यातून, सर्वसामान्य माणसाच्या खिसा कापून तुम्ही श्रीमंतांचे खिसे भरलेत. हे काम करण्यासाठी आज प्रधानमंत्र्यांनी स्वतः म्हटलं आहे, राज्यसभेमध्ये त्यांचं एक विधान आहे की जे सरकारकडे पैसे नव्हते, बँकेकडे पैसे नव्हते, तो बँकेकडे आता पैसा आला आहे, त्यामुळं इन्फ्रास्ट्रक्चर आणि अमुक तमुक आता जबरदस्त होणार. म्हणजे बड्या लोकांना पैसा कसा द्यायचा? ज्यांनी 8 ते 10 लाख करोड रुपये बँकेचे बुडवलेले आहेत त्याच्याबद्दल काही करायचं नाही आणि उलट त्यांना कशी मदत होईल हे बघता. आमच्या रिक्षावाल्याने रिक्षा घेतली, त्याचा हप्ता चुकला की तुम्ही रिक्षा ओढून नेता, त्याचं घर जप्त करून टाकता, त्याची झोपडी जप्त करून टाकता, शेतकऱ्यांचं नांगर आणि बैलसुद्धा तुम्ही पळून घेऊन जाता आणि दुसऱ्या बाजूला या बड्या लोकांचं काहीच तुम्ही बिघडत नाही. आता तुम्ही लक्षात घ्या याच्यामध्ये कशा रीतीने झालं आहे. माझ्यापेक्षा खरं म्हणजे आमचे संजीवजी चांगलं सांगतील. तुमचे RBIचे गव्हर्नर आहेत, त्यांना काय से आहे का? ते कोण आहेत, काय आहेत, त्यांचा जरा इतिहास बघा आणि त्यांच्या हातून जिओ काय जे आलेलं आहे ते कशातून आलं, काय आलं, कुणाला नेमकी मदत चाललेली आहे या देशाची, RBI कुणाच्या मागे उभं राहिलेलं आहे हे जरा बघा. आपण सर्वसामान्य माणसांची काळजी घेणारे लोक आहात. मी तुमच्यावर आरोप करणार नाही. तुम्ही सर्वसामान्य माणसासाठी झगडणारे लोक आहात. आपण एका चळवळीतून आलेलो आहे. तो सर्वसामान्य माणसाला यांनी सोडलेला आहे. नुसती गरिबाचं नाव घ्यायचं आणि श्रीमंतांच्या बाजूने पावलं कणखरपणे टाकायची, हे जे चाललेलं आहे त्याच्याबद्दल आम्हाला दुःख आहे. तेवढंच.
अजित सावंत 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या, त्यातल्या 2 राज्याच्या झाल्या, 5 राज्यांच्या 3 राज्यांच्या होत आहेत. निवडणुकामधला नोटबंदीचा इफेक्ट कमी करण्याचा हा पंतप्रधानांचा प्रयत्न होता का, आणि त्यामधूनच त्यांनी काँग्रेसवर आणि मनमोहन सिंग यांच्यावर दोषारोपण केलं का? आशिष, त्यांचा एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न होता. पहिली गोष्ट अशी आहे की माझ्यासारख्या भारतीय नागरिकाला ह्या गोष्टीचं दुःख होतं की आमच्या पंतप्रधानाने एवढ्या क्षुद्र मनोवृत्तीचं दर्शन घडवावं. अतिशय दुःख होतं मला. आणि मला त्यांना प्रश्न विचारायचा वाटतं, कहाँ ले जा रहे हो हिंदुस्तान हमारा, कुठं नेऊन ठेवला आहे भारत माझा, असा प्रश्न मला पडतो. कारण हे ग्रस्त भंपकपणा, थापेबाजी, गेल्या सरकारांना दोष, हे सगळं बोलण्याच्या नादामध्ये स्वतःच्या प्रतिमेच्या प्रेमात पडून आपल्या देशाचं एवढं नुकसान करतायत, त्याचं त्यांना भान राहिलेलं नाही. पंतप्रधान मनमोहन सिंगांनी बघा, ज्या दिवशी डिमॉनिटायझेशनवरती पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग बोलले, त्यावेळेला त्यांनी कुठेही व्यक्तिगत टीकेचा आधार घेतला नाही. त्यांनी ह्या डिमॉनिटायझेशनचे किंवा नोटाबंदीचे काय काय दुष्परिणाम भोगायला लागणार आहेत, विकास दरावरती त्याचा काय परिणाम होणार आहे, ही एक ऑर्गनाइज लूट कशा प्रकारची आहे, हे सगळं त्यांनी अतिशय संयमी, संयत आणि नम्र भाषेत मांडलं. एवढंच नव्हे तर रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर उर्जित पटेल ह्यांना जेव्हा संसदीय समितीसमोर बोलवण्यात आलं, हुसेनबाई सांगतील, तर त्या ठिकाणी त्या उर्जित पटेलांची अगदी फेफे उडाली, भंबेरी उडाली. त्यावेळेला तिथे असलेल्या मनमोहन सिंगांनी, आपण विरोधी पक्षात आहोत, काँग्रेस पक्षाचे आहोत, त्यांना संधी घेणं शक्य होतं, पण त्यांनी सुसंस्कृतपणाचं दर्शन घडवलं. उर्जित पटेलांना सांभाळून घेऊन त्यांना सांगितलं, तुम्ही असं बोलू नका, असं बोललात तर तुम्ही अडचणीत याल. आणि इतर जे काँग्रेस पक्षाचे नेते होते त्यांना ते जे लक्ष बनवत होते उर्जित पटेलांना, त्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. ह्याला सुसंस्कृतपणा म्हणतात. आता हे म्हणतात की बा तुम्ही रेनकोट घालून होता बाथरूममध्ये पण भिजलात नाही. आता जर उद्या कोणी प्रश्न विचारला की हातमोजे घालून रक्तपात घडवून आणायचे आणि हाताला आपल्या रक्त लागायला न द्यायचं, ही कला तुम्हाला कुठून मिळाली, असा जर प्रश्न विचारला तर तुमच्यावरती पण काही आरोप आहेत ना, लोकांचे आक्षेप आहेत तुमच्यावरती, हत्याकांड घडवल्याचे आक्षेप आहेत. परंतु काहीही बोलत सुटायचं आणि लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न करायचा. परंतु मी एक आपल्याला नक्की सांगतो की मनमोहन सिंग यांच्याबद्दल संबंध देशभरातल्या जनतेमध्ये प्रचंड आदर त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आहे. कारण आज जी समृद्धीची फळं या देशातला मध्यम वर्ग चाकतोय, ते जे मनमोहन सिंग यांनी केलेले जे प्रयत्न, अगदी 1991 साली नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात असतानापासूनचे जे प्रयत्न केले, त्याच्यामुळे देशाचा विकास दर वाढला, त्याच्यामुळे देशातील मध्यम वर्गाच्या घरामध्ये समृद्धी आली. हे सगळ्यांना मान्य आहे. आता ठीक आहे, तुम्ही थोडे दिवस लोकांना भुलवलं, वचनं दिली, थापा दिल्यात, आश्वासनं दिल्या, हळूहळू तुम्ही उघडे पडायला लागलाय, लाखोंचे कोट घालून तुम्ही फिरता. मनमोहन सिंग हा साधा सरळ माणूस. म्हणून प्रश्न असा आहे की आता हा जे मोदींनी जे चालवला आहे प्रकार, तो आता कुठेतरी थांबला पाहिजे. मध्यंतरी आपल्याला आठवत असेल, साऊथ कोरियामध्ये गेले, दक्षिण कोरियामध्ये, तिथे काय भाषण केलं त्यांनी की पूर्वी लोकांना असं वाटत असे की आम्ही कोणतं पाप केलं आहे म्हणून या देशात जन्माला आलो, असं विधान त्यांनी केलं होतं. आपल्याला आठवत असेल, हुसेनबाईंना पण आठवत असेल. आधी हा साप गारुड्यांचा देश होता. हा साप गारुड्यांचा देश होता, लुटारूंचा देश होता, भ्रष्टाचारांचा देश होता. अरे 70 वर्षात या देशात काय नाही झालं. अहो, ते मंगळयान गेलं, त्या मंगळयानाचं बटन दाबायला आणि बघायला जाऊन क्रेडिट घेण्याचा प्रयत्न तुम्ही केलात. तर मंगळयानाच्या पाठीमागे कित्येक वर्षाची मेहनत होती अनेकांचा दूरदर्शीपणा होता. म्हणून मला असं म्हणायचं आहे की जवाहरलाल नेहरूंचा एक जो दूरदर्शीपणा होता, इंदिरा गांधींचा कणखरपणा होता, लालबहादूर शास्त्री यांचं निष्कलंक चारित्र्य होतं, राजीव गांधींचा एक आधुनिक दृष्टिकोन, आधुनिक भारत घडवण्याचा एक दृष्टिकोन होता. मोदी आपली प्रतिमा काय बनवणार आहेत? एक थापेबाज माणूस, एक भंपक माणूस, एक क्षुद्र मनोवृत्तीचा, छोट्या मनाचा माणूस, अशी प्रतिमा बनवणार असतील तर ह्या देशाचा पंतप्रधान असा असेल तर मला एक भारताचा नागरिक म्हणून निश्चितपणे लाज वाटेल. हे मला आज मी आपल्याला सांगू इच्छितो. आशिष, याला जोडूनच फक्त एकच, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग की अजूनही मोदी, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इन अन परपेच्युअल इलेक्शन कॅम्पेन मोड. भाईओ बहिणो, हे बोलले नाही म्हणजे मी सभागृहात बोलले, मला माहिती आहे, मी त्याचं काउंटही केलंय. त्यांनी 7 वेळेला भाईओ बहिणं बोलले. ऑनरेबल स्पीकर जनरली बोलतात, आपण त्याच्यावर जाऊया नको. पण मी तू जो म्हणतोय आता अजित म्हणाला तसं, ही इज स्टील इन अन इलेक्शन परपेच्युअल इलेक्शन कॅम्पेन मोड. त्यांना अजूनही असं वाटतं की मी जी भाषणं करतोय ती त्या आवेशातच करतोय. समोर बसलेला जो आहे त्याला जे काय बोलवायचं, आणि काँग्रेसनी 70 वर्षात काहीच केलं नाही.
म्हणजे इतकं म्हणजे दरिद्र भारताला बनवलं. त्यानंतर ॲज इफ म्हणजे 2 वर्षातच जसा काय परत सोन्याचा धूर निघायला लागलेला आहे आणि भारत हा कसा इंटरनॅशनल लेवलला फक्त ब्राईट स्पॉट आहे, म्हणजे आधी नव्हताच तो मी आल्यामुळे कसा झाला हे जे सारखं बिंबवणं, मला असं वाटतं ते आता त्या मानसिकतेतनं थोडं बाहेर यावं असं त्यांना व्हायला पाहिजे. ते हुसेन इज देअर इन द पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये प्राईम मिनिस्टर व्हेन ही स्पीक्स इट कॅरीज अ वेट. पण ते दरवेळेला अजूनही ते म्हणजे ते मनरेगाच्या वेळा काय बोलले, अरे वा ते करप्शनची म्हणे थडगं यांनी उभा करून केली आणि जी काय मूर्तिमंत उदाहरणं आहेत ती म्हणे बघत राहावं. कालच्या ह्याच्यात ज्या पद्धतीने त्यांनी प्राईम मिनिस्टर फॉर्मर प्राईम मिनिस्टरवर केलं, मी साधं उदाहरण सुद्धा मागच्या आठवड्यातच तेरेसा मे युनायटेड किंगडमची प्राईम मिनिस्टर आहे आणि त्यांचा लीडर ऑफ अपोजिशन लेबर पार्टीचे आहेत. जेव्हा तेरेसा मे आत्ता पहिली त्यांची म्हणजे डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारीला त्यांचं इनॉग्रेशन झाल्यावर फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑर अ इंटरनॅशनल लीडर टू विजिट युनायटेड स्टेट्स, तर त्यावेळेला भरपूर हल्लाखोल्ला झाला UK की अरे ज्या व्यक्तींनी महिलांच्या बाबत अनुद्गार काढले त्यांचं एकूणच त्यांच्याबद्दलकडे देखणं वगैरे होतं, अशा वेळेला तेरेसा मे बिंग अ वुमन लीडर जाते. तर तो काल लीडर ऑफ ऑपोजिशननी पार्लमेंटमध्ये त्यांना घेरायचा प्रयत्न केला. अत्यंत संयतपणे त्यांनी सांगितलं ओके ठीक आहे, मी जर गेले नसते तर मुस्लिमांचं जे काय हे होणार होतं ते थांबलं असतं का, मी जर गेले नसते तर महिलांचं ज्या पद्धतीने एकूणच ज्यांना म्हणजे आता ना हॅरॅसमेंट करणं किंवा त्यांना मुद्दामून खाली नेणं हे काय थांबणार होतं का. पण मी अशाने गेले की आय बिंग अन एम्पॉवर्ड प्राईम मिनिस्टर ऑफ अ रिस्पॉन्सिबल कंट्री आणि जी युनायटेड स्टेट्सची एक ट्रस्टेड अशी एक ॲलाय आहे, ते मी जाऊन माझं सांगणं तिथे कर्तव्य होतं की तुम्ही ज्या एका नवीन याच्या स्वरूपात आलेलात तर या स्वरूपात युनायटेड किंगडम तुमच्याबरोबर राहीलच, प्रोव्हायजो की हे ज्या मुद्द्यावर आहे त्यावर तुम्ही कटाक्षाने लक्ष द्या. त्यामुळे तिने कन्क्लुडिंग करताना सांगितलं मिस्टर लेबर लीडर इज लीडिंग अन अपोजिशन वाईल आय एम लीडिंग अ कंट्री. काय संयतपणे त्यांनी केलं, पण त्यांना जो अटॅक करायचा होता तो केला ना. त्यामुळे मला असं वाटतं अजूनही प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी हे 2019च्या ऑलरेडी इलेक्शनला तयारीला लागलेले आहेत, पण अशा वेळेला ऑल द टाईम बिईंग रिमेनिंग अँड परपेच्युअल इलेक्शन कॅम्पेन मोड करत नुसत्या दुसरा जो काय पॉलिटिकल रायव्हल आहे त्याला नुसतं खच्चीकरण करणं का सतत पाडून बोलणं हे थोडं कुठेतरी आता त्यांनी बदलायची गरज आहे, हे 100% इथे सांगावं लागेल. खरं तर लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या दोन्ही भाषणांमध्ये पंतप्रधानांकडून हे अपेक्षित होतं जनतेला की नोटबंदीच्या निर्णयाची जी काही थोडी बहुत किंवा जास्त झळ जनतेला बसली त्यातून आता पुढं आपल्याला कसं जायचं, भारतीय अर्थव्यवस्थेचं काही नुकसान होत असेल, विकास दर खाली पडत असेल तर त्यातून कसं पुढं जायचं याचा काही रोडमॅप ते पुन्हा सांगतील किंवा लोकांना हे सांगतील की तुम्हाला जी झळ बसलेली आहे ती मान्य आहे, पण ती तुम्ही सहन केली त्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो किंवा तुमचं ऋण मी मान्य करतो आणि आता आपण पुढे जाऊया. ते सांगण्याऐवजी ज्या पद्धतीनं काँग्रेस आणि मनमोहन सिंग यांच्यावर दोषारोपण झालं, एकच मनात शंका येते ती म्हणजे नोटबंदीचा इफेक्ट हा देशभरात जाणवायला लागलेला आहे. त्याचा परिणाम हा पंजाबमध्ये भाजपला कदाचित जाणवलाही असेल, UPच्या इलेक्शनमध्ये म्हणजे उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत तो आणखीन जाणवतोय आणि म्हणून पंतप्रधान भाजप चलबिचल झाली आहे की काय यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. पण ब्रेकनंतर, ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर जाणीवपूर्वक टीका केली आहे का? 88% लोक म्हणतायत होय, मोदींनी मनमोहन सिंग यांच्यावर जाणीवपूर्वक टीका केली आहे. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय पुण्याला खासदार अमर साबळे यांच्याकडं. अमर साबळे, 5 राज्यांमधल्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये नोटबंदीचा इफेक्ट जाणवतोय असं भाजपला वाटतंय का? आणि जर का जाणवतोय म्हणूनच मोदींनी हे अस्त्र उगारलं का? हे पहा की नोटबंदीनंतर महाराष्ट्रामध्ये नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती नसताना 72 नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे झाले आणि 300च्या पेक्षा जास्त नगरसेवक भारतीय जनता पार्टी कमळ चिन्हावर निवडून आलेले आहेत. याचा अर्थ काय निघतो की नोटबंदी झाल्यानंतर सुद्धा नरेंद्र मोदीच्या नेतृत्वावर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर महाराष्ट्रातील जनतेने विश्वास व्यक्त केलेला आहे
आणि तुम्हाला आत्ता सांगतो, महाराष्ट्रामध्ये ज्या महापालिकेच्या निवडणुका होत आहेत, जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, या दोन्ही निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टी क्रमांक 1 वर राहणार आहे. त्यामुळे नोटबंदीचा निर्णयामुळे भारतीय जनता पार्टीच्या विजयावर परिणाम होईल असं अजिबात नाही. देशातील वेगवेगळ्या संस्थांनी जो सर्वे घेतलेला आहे, त्या इंडिया टुडेने जो सर्वे घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आज निवडणुका जर झाल्या तर 360 जागा भारतीय जनता पार्टीला मिळेल आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 82% लोकांनी पसंती व्यक्त केलेली आहे. हे सर्वे लोकांच्या समोर आलेले आहेत. त्यामुळं नोटाबंदीमुळे भारतीय जनता पार्टी घाबरलेली आहे, नरेंद्र मोदी घाबरून गेलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसवर टीका करतात, अजिबात नाही. तुम्हाला सांगतो की तुम्ही जो आता सर्वे घेतला आणि 82% लोकांनी सांगितलं की नरेंद्र मोदींनी मनमोहन सिंग यांच्यावर केलेली टीका ही जाणीवपूर्वक आहे, तर ती जाणीवपूर्वक आहे. कारण या देशामध्ये त्यांच्या कारकिर्दीमध्ये जे स्कॅम घडलेले आहे, त्यामुळे काँग्रेस पार्टीवर अविश्वास लोकांनी व्यक्त केला आणि मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखालील UPA 1 आणि 2 यांना घरी बसवलेलं आहे आणि नरेंद्र मोदीला 2/3 जास्त बहुमत या देशातील लोकांनी दिलेलं आहे. त्यामुळे नोटबंदीचे अजिबात फिक्र करू नका. नोटबंदीनंतर आता गोव्याची निवडणूक आहे, गोव्यामध्ये सुद्धा पुन्हा भारतीय जनता पार्टी सत्ता स्थापन होणार आहे आणि UPमध्ये तुम्हाला सांगतो नंबर 1चा पक्ष कोणता असेल तर भारतीय जनता पार्टी असेल. त्यामुळं नोटबंदीमुळे भारतीय जनता पार्टी आता पराजयामध्ये जाईल. असे जर कुणी देव पाण्यात ठेवले असेल, काँग्रेसने ठेवले असतील किंवा अन्य लोकांनी ठेवले असेल तर त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाही. नोटबंदीचा निर्णय हा देशाला प्रगतीकडे नेणारा आहे आणि या देशामध्ये नवीन परिवर्तन, आर्थिक परिवर्तन, गोरगरिबांना केंद्रबिंदू मानून मोदी सरकारने निर्णय घेतलेले आहेत. ते भविष्यामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये गोरगरिबांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, हुसेन दलवाई उत्तर द्या. ते काय म्हणतायत की काँग्रेसनं जे घोटाळे केले त्यामुळे काँग्रेसला लोकांनी घरी बसवलं. माझं उलटं म्हणणं आहे, काँग्रेसनं घोटाळे केल्यानंतर काँग्रेस एवढी घाबरली घोटाळ्यांना की त्यांनीच आपल्या नेत्यांना आधी घरी बसवलं आणि नंतर मग जनतेनंही काँग्रेसला घरी बसवलं. पण आता ते काय म्हणतायत की नोटबंदीचा निर्णय हा देशाला आर्थिक प्रगतीकडे घेऊन जाणारा आहे. 360 जागा जर का निवडणूक झाली तर भाजपला मिळेल असं ते म्हणतात. ते म्हणतात ते त्यांना म्हणावं लागतं, असं काय मी त्यांच्यावर टीका करणार नाही. पण ही वस्तुस्थिती आहे आणि माझे मित्र इथे संजय जोग बसलेले ते नेहमीच अर्थशास्त्रावर बोलत असतात. इथल्या छोट्या छोट्या सगळ्या इंडस्ट्रीज बंद झालेल्या आहेत. त्यानंतर घरेलू साधारण असं अर्धवट अशा ज्या इंडस्ट्रीज असतात, उदाहरणार्थ घरामध्ये आपल्या मुंबईमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी हातमाग चालतात, ते सगळे बंद झालेले आहेत. 40 लाख जॉब्स गेलेले, 40 लाख जॉब गेलेले आहेत. अनेक ठिकाणी लोकांच्या कसल्याही मालाची मागणी नाही आहे आणि शेतकऱ्यांच्या मालाला उठाव नाही आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांना अजून कळलेलाच नाही, तो कळून घ्यायलाही ते तयार नाहीत. आणि आत्ताचं जे बजेट आलेलं आहे त्याच्यामध्ये दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, OBC या समाजाच्या स्कॉलरशिपसुद्धा घटून टाकलेल्या आहेत. त्या समाजावर जो होणारा खर्च आहे तो घटलेला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना जे काय दिले असं दाखवतात ते खऱ्या अर्थानं नाही आहे. इथे महाराष्ट्रात आत्महत्या होतात त्याच्या संबंधात काही नाही. त्यांनी आपलं दोष द्यावा मनमोहन सिंग यांना. 2 वेळा मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना महाराष्ट्रात आले, त्यांनी इथे पॅकेज दिलं. पॅकेज दिल्यानंतर त्याची काय स्थिती आहे हे बघण्यासाठी परत आले. एकदाही इथले प्रधानमंत्री साबळे साहेब त्यांना असं वाटलं नाही की तुमच्या याच्या पुणे जिल्ह्यामध्ये काय चाललं आहे आणि मराठवाड्यात काय चाललंय बघण्यासाठी एकदा तरी यावं. कारण नाही येऊन गेले ना, असं काय करता. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला त्यांनी भेट दिली आणि तिथे पवार हे त्यांचे मार्गदर्शक आहेत, त्यांचे ऋण मानले. त्यांनी गुरु आहेत म्हणाले मोदी. शरद पवार हे माझे गुरु आहेत, त्यांनी मला बोट धरून मला शेती शिकवली असं म्हणाले ते. आणि देलवाई साहेब, तुम्ही ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या बोलतात ना, फक्त एकच ऍड करतो. आज गिरीश बापट यांचे पालकमंत्री आहेत, साबळे साहेब बोलणार नाहीत, म्हणजे त्यांची पॉलिटिकल कंपल्शन समजू शकतो. त्यांनी मध्ये डेट काढलं होतं. आज त्यांनी सांगून टाकलं ना,
अहो 31 ऑक्टोबर 2014 देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून आजपर्यंत 65,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि बरेचसे मजूर गेले महाराष्ट्रात. अहो नंतर सारवासार करायला लागली. टेप आमच्याकडे टेप आहे त्याची, त्यामुळे साबळे साहेबांनी ती ऐकली असेल. त्यामुळे अशा पद्धतीने उगीच काहीतरी नसताना मग काहीतरी मोठं दाखवायचं, आम्ही काहीतरी करतोय, हे मला असं वाटतं हा केविलवाणा प्रकल्प आहे. साबळे साहेब त्यावरही काही बोलणार नाहीये. बरं साबळे साहेब, मला एक प्रश्न विचारायचा आहे. गिरीश बापटांनी अवतार का बदलला? गिरीश बापट पाटील झालेत असं दिसतंय. अहो ते दाढी ठेवायला लागलं तुमच्याकडे. नाही असं नाही, त्यांना मी माहिती देईन. दलित समाजाचे मोठ्या प्रमाणात उद्योग ज्या धारावीमध्ये चालतात त्या धारावीमध्ये सगळे उद्योग बंद पडलेले आहेत, हे लक्षात घ्या. विशेषतः चर्मोद्योग करणारे लोक आहेत ना, आज रिकामे राहिलेले आहेत ना. त्या तिथे बॅगा बनत नाही, बूट बनत. आज परिस्थिती अशी आहे की 60 ते 70% मजदूर काय करायचं याच्यामध्ये नाका कामगार म्हणून मोठ्या प्रमाणात लोक उभे असायचे. आज त्यांना कुणी विचारत नाही. फार स्थिती वाईट आहे. लोकांचे हात ह्याच्यापर्यंत तोंडापर्यंत जात नाहीत. याचा आपण विचार केला पाहिजे. आणि ज्या प्रगती बोलताय तो विकास नाही आहे, हे तुमचे इकॉनॉमिक सर्वे जो आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कबूल केलेलं आहे. सरकारने कबूल केलं आहे की याचे काही परिणाम झालेले आहेत वाईट. तुमची GDP एकदम कमी झालेला आहे हे तुम्हीच सांगता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही असं बोलत राहता. मला असं वाटतं तुम्ही थोडं खरं बोललत ना ते बरं होईल. भलत्या संगतीत ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला असं होऊ नये तुमच्यावर. नाही, एक तर हे नक्की आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा जो नोटबंदीचा निर्णय घेतला आहे ना, तो केवळ नरेंद्र मोदींनी घेतलाय म्हणून लोक ऐकून घेत आहेत. तो जर का काँग्रेसनं घेतला असताना तर लोकांना उलटी रिॲक्शन खूप इमिजिएट दिली असती. पण मोदींवर जनतेचा काही प्रमाणात का होईना काँग्रेसपेक्षा जास्त विश्वास आहे. साबळे साहेब, हे आम्हीही मान्य करतो. त्याबद्दल तर मोदींना 100% मार्क दिलेच पाहिजेत की त्यांनी घेतलेला निर्णय ते बदलवणार नाहीत, मागे घेणार नाहीत. याविषयी इतकिंचितही शंका लोकांच्या मनात नाही. त्यामुळे त्यांनी तो निमूटपणे सहन केलेला आहे, हेही आपल्याला सांगावं लागणार आहे. पण एकूणच मोदी सरकारच्या वागण्यामध्ये पदोपदी राजकारण दिसतं का, यावरही आपण चर्चा करणार आहोत. पण ब्रेकनंतर, ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न पुन्हा बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मनमोहन सिंग यांच्यावर जाणीवपूर्वक टीका केली आहे का? 89% लोक म्हणतात होय, मोदींनी मनमोहन सिंग यांच्यावर जाणीवपूर्वक टीका केली आहे. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी शेवटी जातोय अजित सावंत यांच्याकडे. अजित सावंत, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुत्सद्दी राजकारणी आहेत. ते कुठलाही निर्णय किंवा कुठलीही कृती राजकारण बघूनच करतात. आत्ताही त्यांची भाषणं ही राजकारण बघूनच झालेली आहेत. देशातल्या निवडणुकांकडं लक्ष ठेवूनच झालेली आहेत, असं वाटत नाही? नाही, राजकारण करायला कोणाचं काही हरकतच नाही आहे. आपण राजकारणात आहोत तर त्या राजकारणात ज्या खेळामध्ये आहोत त्या खेळाचे नियम पाळून केलं पाहिजे. परंतु खेळामध्ये सुद्धा नियम पाळून खेळतात. क्रिकेटमध्ये कोण कोणाची तंगडी ओढत नाही. आता हा जो प्रकार चालला आहे तो पातळी सोडून चालला आहे. म्हणजे म्हणतात ना, बालिश बहु बडबडला, तशी ही परिस्थिती आहे नरेंद्र मोदींची चालली आहे ती. कसंही करून, आणि त्यांना कसं झालं आहे की आता ते सगळं म्हणजे एवढं मोठं प्रचंड बहुमत असताना आपल्यासमोर अनेक विविध प्रकारच्या योजना, कार्यक्रम आपण आखू शकतो, धोरणं राबवू शकतो, हे सगळं असताना अशा प्रकारे एका संबंध जगभर मान्यता पावलेल्या अर्थतज्ञाबद्दल बोलायचं, देशाची अब्रू परदेशात जाऊन वेशीवर टांगायची, आणि शेतकरी आणि कामगार उद्ध्वस्त होत असताना आपला एक मूर्खपणाचा निर्णय जो आहे तो त्याची चूक मान्य न करता त्याच्यावरती स्वार होऊन आपल्याला कसं आणखीन राजकीय यश पदरात पाडता येईल ते पाहायचं. मला असं वाटतं हा सत्तेचा मस्तवालपणा आहे. आणि हा मस्तवालपणा कुठेतरी देशासाठी सुद्धा घातक ठरेल, जनतेसाठी घातक ठरेल. आणि म्हणून तो कुठेतरी त्याच्यावरती नियंत्रण आणण्याची गरज आहे. दुर्दैवाने आज विरोधी पक्षामध्ये ती नियंत्रण आणण्याची क्षमता नाही. कारण विरोधी पक्षाने सुद्धा, म्हणजे काँग्रेससारख्या विरोधी पक्षाने सुद्धा आपली विश्वासार्हता गमावलेली आहे. आणि ती विश्वासार्हता त्यांना निर्माण करायला त्यांनाही कष्ट करायला लागतील. आणि ज्या दिवशी ती विश्वासार्हता निर्माण होईल त्या दिवशी मात्र मोदींचे हे जे सगळे चाळे आहेत, मी त्याला चाळे म्हणतो, त्या चाळ्यांची किंमत त्यांना चुकवावी लागेल. अमर साबळे, तुम्ही ऐकलं, तुम्ही काय म्हणाल की
केंद्र सरकार आहे, केंद्र सरकार त्यांच्याप्रमाणेच काम करत आहे. मोदी सरकारनं अजेंडा ठरवलेला आहे, काय करायचं आहे, काय करायचं नाही, कशा पद्धतीनं पुढं जायचं आहे, हे सर्व काही ठरवलेलं आहे. तुम्हाला तरी असं वाटतंय का की सरकार योग्य दिशेनं पुढे चाललंय? सरकार योग्य दिशेने पुढे चाललेलं आहे, देश गतिमान होतोय. परंतु सावंत यांनी जे सांगितलं, जे सुसंस्कृतपणाचा जो मागता त्यांनी घेतलेला आहे आणि सुसंस्कृतपणाची गरज संसदेमध्ये पाळली गेली पाहिजे असं म्हणतात. त्यांनी आता तुमच्या व्यासपीठावर बसून नरेंद्र मोदींना शूद्र म्हटलं, त्यांचे चाळे चालेत म्हणतात, मस्तवाल म्हणतात. ही संसदीय भाषा आहे का? ही संस्कृत भाषांची भाषा आहे का? अगोदर स्वतः सुसंस्कृत बनावं आणि नंतर नरेंद्र मोदींनी सुसंस्कृत बनावं असा आग्रह धरावा. लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण, अशा पद्धतीची भूमिका घेऊन काही जण ह्या व्यासपीठावरून नरेंद्र मोदींवर टीका करीत आहे. परंतु नरेंद्र मोदींचे 2.5 वर्षामध्ये झालेले निर्णय एकदा पहा. एक काळ्या चष्म्यातून पाहिलं तर तुम्हाला काहीही दिसणार नाही. नजर उघडी ठेवा आणि पहा. नरेंद्र मोदींचे 2.5 वर्षातील जर निर्णय पाहिले तर तुमचे डोळे दिपल्याशिवाय राहणार नाही. परंतु डोळेच उघडायचे नाही आणि काळा चष्मा घालून जर तुम्ही हे पाहायला गेलं तर नरेंद्र मोदींचं काम काही तुम्हाला दिसणार नाही. नरेंद्र मोदींनी सत्ता संपादन केल्यानंतर लाल किल्ल्यावरून सांगितलं की या देशाची प्रगती, या देशातल्या ज्या पंतप्रधान, ज्या सरकार आली, जी राजवटी आल्या त्यांच्यामुळे इथपर्यंत झालेली आहे, हे त्यांनी त्याही वेळेस कबूल केलं. आणि काल राज्यसभेमध्ये हुसेनभाई त्यावेळेस होते, राज्यसभेमध्ये काल त्यांनी उल्लेख केला की हा देशाची प्रगती झाली नाही असं मी म्हणत नाही. या देशाच्या प्रगतीमध्ये सर्व सरकारांचा, सर्व नेतृत्वांचा सहभाग आहे. जो विकास झालेला आहे त्याच्या पुढे आपण विकास केला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मांडलेली आहे. ही सभ्यपणाची भूमिका नरेंद्र मोदींनी मांडल्यानंतर आणि करून दाखवल्यानंतर सुद्धा त्यांना मस्तवाल म्हणणं, त्यांना शूद्र म्हणणं हा शब्द कोणत्या संसदीय भाषेत? अमर साबळे त्यांना काहीतरी खुलासा करायचा ते म्हणतात, मी असं म्हणालो नाही. काही वाटत नाही. अमर साबळे ऐका ना साबळे सर, तुम्हाला सगळ्यांना वाईट वाटलं आणि ते त्या व्यासपीठावर देशाच्या पंतप्रधानांना शूद्र म्हणतात. असं ते म्हणालेलं नाहीत, दिसून आलेला आहे. असं ते म्हणाले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. असं ते म्हणाले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. अमर साबळे, तुमचं मराठी मला फारच कच्चं दिसतं आणि मराठी मला वाटतं तुम्हाला क्लास लावण्याची गरज झाली. मराठी भाषेचा क्लास लावायला पाहिजे. ऐका ना साबळे साहेब, ते वेगळं म्हणालेलं आहे, तुम्हाला ऐकायला वेगळं गेलंय. ते काय म्हणतात गेलेलं आहे आणि तुम्हाला मराठी भाषेचा क्लास लावण्याची गरज आहे. नाही, तसं नाही गेलं. तुम्ही परत एकदा ऐका मी काय बोलतोय ते ऐकून घ्या जरा. आता ऐकून घ्या. माझा खुलासा ऐकून घ्या. खुलासा ऐका साबळे साहेब, खुलासा ऐकून घ्या. माझा खुलासा ऐकून घ्या जरा. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. देशाच्या पंतप्रधानांना शूद्र बोलायला. ऐका हो तुम्ही, जरा ऐकून घ्या तुम्ही. ऐका त्यांचा खुलासा ऐका, ते काय म्हणाले ते ऐका. आता तुम्ही ज्या अर्थाने शूद्र हा शब्द म्हणताय त्या अर्थाने मी तो म्हणालेलो नाही. क्षत्रियातला क्ष हा जो आहे, क्षुद्र मनोवृत्ती म्हणजे छोटी मनोवृत्ती, लो लेवल थिंकिंग असा त्याचा अर्थ आहे. मला असं वाटतं तुम्हाला मराठी भाषेचा क्लास लावण्याची गरज आहे. साबळे साहेब, ते शूद्र असं म्हणाले नाही, ते क्षुद्र असं म्हणाले की कोत्या मनोवृत्तीचे अशा अर्थाने ते बोललेले आहेत. त्यांनी खुलासा केलेला आहे. देशाच्या पंतप्रधानाला शूद्र म्हणता तुम्ही आणि देशाच्या पंतप्रधान शूद्र म्हणता. नाही, गैरसमज होतोय साबळे साहेब, गैरसमज होतोय तुमचा. ते तसं म्हणाले नाहीये. तुम्ही परत बघा, तुम्ही केलेला हा सगळा टेलिकास्ट आहे बघा. तुम्ही परत या देशाच्या पंतप्रधान शूद्र म्हणले ते म्हणतात मी तसं म्हणालो नाही. ते म्हणतात तसं म्हणालो ना. त्यांनी म्हणाले असेल तर मागे तरी घेतलं ना तुमच्या म्हणाल नाही. माफी मागा, परत एकदा बघा. तुम्ही ते म्हणालेलेच नाहीये. तुम्ही स्वतःचा शब्द परत बघा. तुम्ही बघा मनोवृत्तीचे. अरे काय म्हणता तुम्ही तुमचा स्वतःचा कार्यक्रम परत टेलिकास्ट नाही. ते तसं म्हणाले. आता इथं 4 लोक बसलेली आहेत, ते माघार घेणार. चौघेही सांगतात की तसं म्हणालेलं नाहीत. चौघेही सांगतात. बघा मस्तवाल म्हणतात. ऐका ना साबळे साहेब, ऐका ना. आम्ही चौघांनी ऐकलं कोत्या मनोवृत्तीच्या या अर्थानं ते क्षत्रियातला क्षुद्र असं म्हणालेले होते. असं तुम्ही काही अर्थ लावाल.
अरे काय अर्थ काय तो आहे ना अर्थ मराठी डिक्शनरी बघा. ऐका ना, ऐका ना, तसं नाही आहे. शूद्राचा अर्थ असं काय कसं? होतं ते बघा. आणि पंतप्रधानांना असं कोणी बोललं तर खपवून घेतलं जाणार आहे का? करण्यासाठी अमर साबळे हा प्रयत्न या करतायत. देशाचा ही महत्वाच्या ही RSSची आणि भाजपची स्टाईल आहे. Exactly. नाही साबळे साहेब काहीतरी गैरसमज होतोय. ऐका, गैरसमज होतोय. चौघे इथे बसलेले आहेत, सगळे अरे सांगतात की असं गैरसमज नाही, झालेलं तुम्ही नाही. बघा तुमचा कार्यक्रम बघा. आहे बघितलं. हो, आता कार्यक्रम आम्ही सांगतो बघा, ना, इथंच बसलोय. बसलेलो आहे. तुमचा कार्यक्रम तुम्ही बघा. ऐका शांत व्हा साबळे साहेब. शेवटी तुम्ही परत संजय बघा. संजय परत जोग माझं हा आव्हान वाद आहे सोडा. तुम्हाला. हा वादच गैर लागू आहे. पण राजकारण होतंय, राजकारण झालंय आणि पुढेही होत राहील. नक्की मोदींनी क्लिअर कट ठरवलेलं आहे. 2019 हे आता त्यांचं लक्ष आहे. परवाचं जे बजेट होतं ते या सगळ्या इलेक्शन कमिशननी जी काय लिमिटेशन्स होती त्याच्यात राहून सुद्धा त्यांनी जे काय भाषणावर नंतर जी रिॲक्शन द्यायची जी केली ते सगळं पार्लमेंटच्या वापर करून इनफॅक्ट पार्लमेंटमध्ये बसूनच कॅम्पेन केलं ना. त्यामुळे त्यांचा क्लिअर कट अजेंडा आहे. जसं हुसेनभाई म्हणाले तसं की कुठल्या पद्धतीने RSSच्या त्या चौकटीत न्यायचा आणि त्याचबरोबर त्याच्यावर मोदीची जी मुद्रा आहे ती मोदींची मुद्रा कशी ठेवायची हे करत असताना मग जे खच्चीकरण अपोजिशन पार्टीचं म्हणजे पर्याय आणि काँग्रेसचं जे दुर्दैवाने अजूनही ज्या 44 सीटाच्या मनोवृत्तीतून बाहेरच येत नाही आणि ती उभारी घेत नाही, अशा वेळेला त्यांना जे क्लिअर कट केलेलं आहे की जोपर्यंत आपण पॉलिटिकली काँग्रेसला आपण नेस्तनाबूत करत नाही तोपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचं अपोजिशनच नाही ना. जे सगळं अपोजिशन आहे ते विखुरलेलं आहे. अशा वेळेला म्हणजे नुसता नरेंद्र मोदींना दोष देण्यात अर्थच नाही हो. खरा दोष द्यायला पाहिजे तो अपोजिशनला द्यायला पाहिजे, जो अजूनही उभारी देत नाही, जो युनायटेड फाईट देत नाही. आणि अशा वेळेला फक्त काही संधी सहजू हे करून आंदोलन करत असतील तर मला असं वाटतं त्याच्यातनं ज्या मोदींची जी काही पॉलिसी रिलेटेड किंवा हे म्हणतात तसं हुसेनभाई म्हणाल तसं जो काय RSS अजेंडा आहे तो राबवण्याच्या ज्या मनोवृत्तीला विरोध करायचा आहे तो होऊच शकणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं मोदींनी 2019 काय 2024ची तयारी आत्तापासून चालू केलेली आहे. फक्त त्याला प्रोव्हायझो मी जोडतो, जोपर्यंत काँग्रेसचं नेतृत्व आणि पर्याय आणि अपोजिशनची याच्यातली जी काइंड ऑफ अ वॉर्निंग बेल लक्षात घेत नाहीत तोपर्यंत मला असं वाटतं मोदींचा जो आत्ता जो एकानुवर्तीत जो कार्यक्रम चालवला आहे तो अशाच पद्धतीने चालू राहील. ठीक आहे. पुन्हा एकदा मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. या चर्चेमध्ये त्यांनी संयम दाखवला. एखाद वेळेस चर्चा टोकाला सुद्धा गेली होती तरी सुद्धा सर्वांनी संयम राखला. त्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानतो. दोन्ही आजी माजी पंतप्रधानांमध्ये जो काही मानापमान वाद झाला असेल तो झाला असेल, पण आज चर्चेमध्ये कोणावरही टीका करण्याचा, कोणाचा अपमान करण्याचा, शेलक्या भाषेत कोणाचा पाणउतारा करण्याचा कुठलाही इरादा हा कोण्याही वक्त्याचा नव्हता. अनावधानानं कोणाला असं वाटलं असेल तरी मी सर्वांचे आभार मानतो आणि आज ही जी चर्चा आहे ती इथेच थांबवतो. पण जाता जाता पुन्हा एकदा आपला प्रश्न बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर जाणीवपूर्वक टीका केली आहे का? 90% लोक म्हणतायत होय, मोदींनी मनमोहन सिंग यांच्यावर जाणीवपूर्वक टीका केली. आज आपण इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्र वन.